डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर. प्ले ग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा. इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅचपासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस. अकोले बायपास रोड, गणेशनगर, गोल्डन सिटी, संगमनेर. संपर्क 95790 54084. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अहमदनगर, जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी संघ मर्यादित आणि राहुरी तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमान तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आढावा बैठक आणि प्रशिक्षण शिबिर शनिवारी 25 मेला पार पडलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष काका कोयटे, राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक पराये, राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्याधिकारी सुरेखा लवांडे यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत बैठक आणि प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं गेलं. आज राहुरी तालुक्यातल्या 67 पतसंस्थांच्या वतीने एक दिवसाची कार्यशाळा, सहकार संवाद आणि प्रशिक्षण असा एक दिवसाचे आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तालुक्यातील पतसंस्थेच्या सर्व सहकाऱ्यांनी पतसंस्था बंद ठेवून या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला, हजर राहिले. एक दिवसाचं त्यांनी ट्रेनिंग घेतलं, मनाला खूप आनंद वाटला. अडचणीच्या काळामध्ये संस्था असताना अंबाजोगाईला पतसंस्था स्थैर्यनिधी असेल, माननीय काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली राज्य पतसंस्था फेडरेशन असेल, यांनी भरभरून पाठिंबा दिला आणि चळवळ बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमचे सहकारी कुठे चुकत असतील तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अतिशय ग्रामीण भागातली पतसंस्था वेगळ्या मार्गाने जात आहे, ही चांगल्या मार्गावर आणण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहेत. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, ठेवीदार असतील, ज्यांनी कर्ज घेतलं असेल त्या कर्जावर नियमित कर्ज भरून संस्थेत सगळ्याच संस्थांना सहकार्य करा, जेणेकरून आपण जर नियमित कर्ज भरलं तर आपल्या दुसऱ्या एखाद्या सहकार्य अडचण येणार त्याची अर्थसहाय्य होतं. माझ्या या निमित्ताने आमच्या सगळ्या पतसंस्थेच्या सहकार्य विनंती करतो, प्रोफेशनल मॅनेजमेंट आणि आर्थिक शिस्त पाळा. आपली संस्था निश्चित भविष्यकाळात मोठी होईल एवढीच अपेक्षा करतो. समान व्याजाचे रेट आपण बाळगले पाहिजेत. ठेवीदारांनी सुद्धा जास्त व्याजाच्या मोहापायी चुकीच्या संस्थेत पैसे ठेवू नका असं मला वाटतं. हा कार्यक्रम आयोजित करण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या राहुरी तालुक्यातील पतसंस्था आहेत त्यांचे जे सभासद आहेत, ठेवीदार आहेत आणि त्या ठेवीदारांच्या पैशाला जे संरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी या आजच्या या आढावा बैठकीमध्ये आणि चर्चा करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक सहाय्यक निबंधक म्हणून असा विश्वास देऊ इच्छितो की जे लोकांनी या पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी सुरक्षित आहेत आणि ज्या काही 2-4 संस्थांचा आता राहुरी तालुक्यामध्ये थोडंसं ठेवींबाबत नकारात्मक भूमिका निर्माण झालेली आहे आणि त्यांना ठेवी मिळत नाहीये, तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाया करून त्या ठेवी कशा सुरक्षित करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी काका कोयटेंचं चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि मुळात म्हणजे सहकार चळवळीतून ज्या पतसंस्था काम करत आहेत तर त्यांच्या संचालक मंडळ असतील, कर्मचारी असतील, त्यांनी सहकार कायदा असेल, परिपत्रक असतील यांचा काटेकोर अभ्यास करून जर संस्थेला एक प्रकारची शिस्त लावली तर निश्चित ती संस्था चांगली उंच भरारी घेईल आणि जो विश्वास सभासदांचा त्यांनी निर्माण करायला पाहिजे, जिंकायला पाहिजे, तो त्यांनी सार्थकी लावायला पाहिजे. राहुरी तालुका पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून राज्य फेडरेशनच्या मार्गदर्शनाने राहुरी अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता एक प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील पतसंस्थांची चळवळ सुदृढ झाली पाहिजे, बळकट झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्धार सगळ्या पतसंस्था चालकांनी केला. विशेषतः सगळ्या पतसंस्थांचे चालक कठोर परंतु कायदेशीर वसुली करता या पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर बँकांमध्ये ज्याप्रमाणे सिव्हिल प्रणाली वापरली जाते त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशननी तयार केलेली क्रास नावाची प्रणाली सगळ्या पतसंस्था वापरणार आहेत की जिच्यामुळे एकच कर्जदार 2-2, 3-3 पतसंस्थेमधून कर्ज घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे चांगली कर्ज राहुरी तालुक्यातील पतसंस्थांकडून वाटली जातील आणि त्यांच्या ठेवी सुद्धा सुरक्षित होतील. अशा प्रकारे एक सक्षम
आणि चांगली चळवळ राहुरी तालुक्यामधून महाराष्ट्राला दिशा देणारी पतसंस्था चळवळ राहुरी तालुक्यामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये उभी राहणार. काही पतसंस्था या व्याजदराचं आमिष दाखवतात दिसतं, त्याबद्दल काय सांगाल? सरकार खात्याचं धोरण आहे की जास्तीत जास्त 10% जास्त व्याजदर कोणत्याही संस्थेनं देऊ नये. काही मल्टीट्रेड पतसंस्था जास्त व्याजदर देत होत्या, परंतु सुरेशराव वाबळे यांनी सुद्धा कायदा जरी नसला मल्टीट्रेड पतसंस्थांकरता धोरण ठरवलेलं आहे की त्यांनी सुद्धा 10% जादा व्याजदर देऊ नये. ज्या पतसंस्था जास्त व्याजदर देत असतील त्यांची नावं आम्ही सहकार खात्याला कळवणार आहोत, जेणेकरून शासनाच्या माध्यमातून आणि सहकार खात्याच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होतील. ठेवीदारांना सुद्धा मी नम्र आवाहन करतो, जास्त व्याजदर देणाऱ्या पतसंस्थेमध्ये सभासदांनी आपल्या ठेवी घ्यायच्या. यावेळी नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे, प्रेरणा मल्टीस्टेटचे सुरेश वाबळे यांची भाषणं झाली. या आढावा बैठकीसाठी राहुरी तालुक्यातील सर्व सहकारी पतसंस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.